लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज नसल्याची राष्ट्रवादीची सारवासारव। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरताना भाजप शिवसेना मित्रपक्षांची दांडी, महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा। मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप, कलाकारांच्या मागे लष्कराच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बसायला जागा दिल्याचा विरोधकांचा दावा। सरकारच्या मध्यस्थीनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम। मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेत उतरणार, नाव घेऊनच उमेदवार पाडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मनसे पुन्हा एकला चलोच्या भूमिकेत, 215 ते 250 जागा लढवण्याचा राज ठाकरेंचा विचार, विरोधकांकडून राज ठाकरेंच्या निर्णयाची फिरकी। पंढरपुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या कृतज्ञता सोहळ्यापूर्वी भालके समर्थकांचा गोंधळ, बॅनरवर भारत भालकेंचा फोटो नसल्यानं समर्थक मात्र नाराज। पुणे नाशिक एक्सप्रेसवेला तात्पुरती स्थगिती, भूसंपादनाला वाढत्या विरोधामुळे स्थगितीचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक्सप्रेस वेबाबत मोठा निर्णय। पुण्यात उद्या अजित पवार घेणार मॅरेथॉन बैठका, सकाळी 11 वाजल्यापासून विधान भवनात घेणार बैठक। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्रीत उपोषण करणार, अंबडमधील ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर निर्णय। सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा, एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडत जल्लोष साजरा। पुण्यात निघणार टिपू सुलतानच्या सन्मानार्थ मिरवणूक, पुण्यात भीम आर्मीकडून करण्यात आली घोषणा। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, प्रतिभा धानोरकरांनी आमदारपदाचा दिला राजीनामा। काँग्रेस आमदार डॉक्टर वजाहत मिर्झाची पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, 25 लाखांच्या लाच प्रकरणी चौकशीची शक्यता, पोलीस विभागाकडून अहवाल तयार करत असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन, तरुणांनी आयुक्त कार्यालयावर चढून केलं आंदोलन, आंदोलक शेतकरी संघटनेतील असल्याची माहिती। जळगावमध्ये 5 दिवसात कांद्याच्या भावात दुपटीनं वाढ, पाऊस पडल्यानं बाजारात कांद्याची आवक घटली। मुंबईतील वांद्रे भागातील होर्डिंग विरोधात तक्रार, वांद्रे भागातील बेकायदा होर्डिंग हटवण्याची मागणी। आषाढी वारीतील राज्यात पाऊस बरसणार, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। उल्हासनगरमध्ये दमदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे वाहन चालकांची तारेवरची कसरत। कल्याण आधारवाडी परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे चिंचेचं झाड उन्मळून पडलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी, हवामान खात्याचा नाशिकला ऑरेंज अलर्ट, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। वणीच्या पाणी पातळीत घट झाल्यानं बोटिंगवर संक्रांत, बोटिंग बंद झाल्यानं पर्यटकांच्या संख्येत घट, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात घट झाल्यानं अडचण। यवतमाळमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई, 133 वाहनांवर आणि वाहन चालकांवर कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।